संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र सुरू असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे। तर तिथेच सुरगाणा तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान तर झालंच, सोबत सोलर पॅनलचं देखील नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। तालुक्यातील 6 मंडळ मिळून तब्बल 100.7 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। या पावसामुळे स्ट्रॉबेरी, टोमॅटो, घेवडा, धान यासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झालं असून शेकडो हेक्टर शेतातील शेती पीक पुराच्या पाण्याखाली आल्यानं पिकांची नासाडी झाल्याचं चित्र दिसून येत आहे। वादळी वाऱ्यामुळे हजारोच्या संख्येने झाडे कोसळून विजेच्या तारा तुटल्यानं कित्येक गावातील वीज पुरवठा खंडित झाला, तर तिथेच रस्त्यावर झाडे पडल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर देखील त्याचे परिणाम दिसून आले। नागरिकांनी पडलेली झाडे उचलून पुन्हा वाहतूक सुरळीत केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करत पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी प्रशासनाकडे केली आहे। तसेच आंबूपाडा बेडसे जवळील फारशी पुलाखाली गेल्यानं तेथील वाहतूक काही काळ ठप्प पडली। हा पेठकडे जाणारा मुख्य मार्ग असल्यानं पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांकडून मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे। त्यातच आता परतीच्या या पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे पंचनामे 4 ते 5 दिवसात करण्याची डेडलाईन माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोये यांनी दिलेली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला। जनमत लाईव्ह न्यूज करता लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट, बोरगाव।